मी सुमित, जानकी मेडिकल ओनर. माझ्याजवळ खूप ग्राहक येतात आणि म्हणतात की इथं असं डिस्काउंट चालू आहे, तिथं असं डिस्काउंट चालू आहे. नक्की डिस्काउंट हा प्रत्येक कस्टमरचा हक्क आहे असं मी म्हणेन. पण याच्याबरोबरच थोडंसं लक्षात ठेवा की ओरिजिनल औषधाचं मार्जिन हे 20% 25% दरम्यान जाते आणि जे देत असताना आता नॉर्मली 5% 10% डिस्काउंट हे सर्रासर सगळीकडे चाललेलंच आहे. आता याच्यानंतर नवीन ट्रेंड येत आहे की तो एक मोठा दुकानदाराला तो 15% द्यायलाय, तो एक नवीन दुकानदाराला तो 25% द्यायला लागलाय. कृपया कस्टमरांनी यात फसू नका. फसत असताना लक्षात ठेवा की दिल्ली बिहारकडून अशी भरपूर वेगवेगळ्या प्रकारची डुप्लिकेट औषधं येत आहेत. मी असं म्हणत नाही की सगळीजण डुप्लिकेटच ठेवत असतील. कुणाला थोडंसं नॉलेज असेल, कुणाला थोडंसं नॉलेज नसेल, जो तो द्यायला लागलाय म्हणून मी द्यायला लागलाय म्हणून पण देत असतील, किंवा येत पण असेल डुप्लिकेट, माहीत नाही. पण शक्य तितकं लक्षात ठेवा, तुमच्या गल्लीतल्या तुमच्या एरियात असणाऱ्याच मेडिकलवाल्याला तुम्ही शक्य तितकं प्रयत्न करा आणि त्याच्या प्रयत्नात जितकं डिस्काउंट असेल ते मागा. पण एक्स्ट्राचं जर मागायला गेलात तुम्ही तर कदाचित तुम्ही फसू शकताय. तुमच्या एरियातला तुमच्या गल्लीतला तुमचा ओळखीचा मेडिकलवाला शक्यतो तुम्हाला फसवणार नाही. त्याला माहिती असतं आणि एरियातल्या एरियात तो कधीही फसवायला जात नाही. पण जे बाहेरचे फक्तच व्यवसाय करण्यासाठी म्हणून आलेले आहेत त्यांना दुसरं तुमच्याशी देणं घेणं काही नाही आहे. त्यामुळे तिथं तुम्ही फसू शकताय. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. तुम्ही औषधं खरेदी करत असताना तुमच्या एरियातला, तुमच्या गल्लीतला, तुमच्या गावातला, तुमच्या माहितीतला त्या मेडिकलवाल्याजवळ आणि त्याच्याजवळून काय असेल तितके जास्त फायदे मिळवता येतील का बघा. पण नको तितक्या प्रमाणात डिस्काउंट जर मागत गेलात तर तुम्ही फसू शकताय. काळजी घ्या आणि आपल्या एरियातल्या माणसाचीच आपली खरेदी करा.